नमस्कार. आज आपण एका महान समाजसुधारकाबद्दल जाणून घेणार आहोत. यांच्याबद्दल राजश्री शाहू महाराज म्हणतात की बहुजनांना अज्ञानातून वर काढून अर्वाचीन काळी जगवणारे समाजसुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय. आज आपण जाणून घेणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्राबद्दल. थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर पोलीस भरती, MPSC किंवा PSI STI मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. प्रश्न एकच असतो, परंतु त्याची लेवल प्रत्येक एक्झामनुसार कशी बदलत जाते हे आपण येथे बघू. आता सामान्यपणे पोलीस भरतीमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो ते अगोदर आपण बघूया. महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? त्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातात: लोकमान्य टिळक, महादेव गोविंद रानडे, विठ्ठल रामजी शिंदे आणि महात्मा ज्योतिबा फुले. तर सर्वच मुलांना असं माहीत आहे की महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स असे महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हणतात. तर हाच प्रश्न जर PSI STI सारख्या परीक्षेमध्ये आला तर तो असा येतो की महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स असे महात्मा ज्योतिबा फुले यांना कोणी म्हटले आहे? हेही आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर माधवराव बागल यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स असे म्हटले आहे. हाच प्रश्न जर राज्यसेवामध्ये आला किंवा मुलाखतीला आला तर तो अशा प्रकारे येऊ शकतो की महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स असे का म्हणतात, किंवा त्यांची तुलना कार्ल मार्क्सशी का केली जाते? तर कार्ल मार्क्स हे युरोपमधील भांडवलशाही, व्यापारशाही यांच्याविरुद्ध लढणारे एक समाजसुधारक होते. त्यांनी तेथील जो कामगार वर्ग आहे त्यांच्यावर जो होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध अहिंसक लढा पुकारला होता आणि त्यांना त्यांचा न्याय मिळवून दिला होता. हेच काम महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. जे अस्पृश्य समाज आहे, जो कामगार वर्ग आहे, यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देऊन त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. चला तर मग भारतातील काही समाजसुधारक, विचारवंत आहेत, त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले बद्दल काही प्रशंसादर्शक उद्गार काढलेले आहेत, काही वाक्य काढलेले आहेत. हे भरतीच्या अनुषंगाने फार महत्त्वाचे असते, ते आपण आता जाणून घेऊया. 19व्या शतकातील एक महान समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते, असे उद्गार गोवर्धन पारिख यांनी काढले होते. तर गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे एकमेव समाजसुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले असे लक्ष्मी शास्त्री यांनी हे उद्गार काढले होते. राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे म्हणतात. ते का म्हणत असेल? मार्टिन लुथर किंग हे अमेरिकेतील कृष्णवर्णियांविरुद्ध त्यांच्या हक्कासाठी लढणारे एकमेव समाजसुधारक होते. म्हणजे अमेरिकेमध्ये त्या काळी गोरा आणि काळा हा वर्णभेद फार मोठ्या प्रमाणात होता. जे काळे लोक आहेत त्यांना अतिशय तुच्छ वागणूक दिली जायची, अपमानास्पद वागणूक त्यांना दिली जायची. तेव्हा मार्टिन लुथर किंग यांनी त्यांच्या हक्कासाठी आंदोलन केले आणि अशा कृष्णवर्णीय लोकांना त्यांचा हक्क, समानतेचा जो हक्क आहे तो मिळवून दिला. तेच काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतामध्ये केलं आहे. जे अस्पृश्य समाज आहे, कामगार वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, यांचा हक्क मिळवून देण्यासाठी समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले लढले आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला. म्हणून राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे म्हणतात. तर सयाजीराव गायकवाड हे महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे वॉशिंग्टन बुकुर्टी असे म्हणतात. आता वॉशिंग्टन बुकुर्टी यांनी अमेरिकेतील जो कृष्णवर्णीय लोक आहेत यांना त्यांच्या हक्कासाठी लढण्याचे सामर्थ्य दिले. त्याचबरोबर कृष्णवर्णीय लोकांनी शिक्षण घ्यावे, शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढले पाहिजे, असे काम वॉशिंग्टन बुकुर्टी यांनी अमेरिकेमध्ये केलेले आहे. तेच काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतामध्ये केलेलं आहे. जो अस्पृश्य समाज आहे त्यांना शिक्षणाविषयी जागृत करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. म्हणजे जर ते अमेरिकेचे वॉशिंग्टन बुकुर्टी असेल तर आज आमच्या भारताचे वॉशिंग्टन बुकुर्टी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले हे असतील. चला तर मग आणखी आपण पुढे बघूया की काही विचारवंतांनी महात्मा फुले यांना काय काय उपाध्या दिलेल्या आहेत. तर महात्मा फुले हे दलित उद्धारक आहेत असे मत विठ्ठल रामजी शिंदे यांचे होते.
तर महात्मा फुले हे हिंदुस्थानचे वॉशिंग्टन आहेत असे आपण बघितलं की ते सयाजीराव गायकवाड म्हणतात. तर विदा सावरकर हे महात्मा फुले यांना काय म्हणतात, तर विदा सावरकर महात्मा फुले यांना म्हणतात समाज क्रांतिकारक. त्याचबरोबर महात्मा फुले यांना पर्यायी संस्कृतीचे जनक असे अरविंद देशपांडे म्हणतात. आणि शेवटी आपण बघूया महात्मा फुले हे खरे स्त्रीमुक्ती जनक आहेत असे डॉक्टर विद्युत भागवत यांचे मत. आपण आता जाणून घेऊया महात्मा ज्योतिबा फुले यांची ग्रंथ संपदा. महात्मा फुले यांनी कुठले कुठले ग्रंथ लिहिलेले आहेत आणि या ग्रंथाच्या माध्यमातून कुठल्या प्रकारे समाज सुधारण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं आहे ते आपण आता बघूया. सर्वात प्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी एक तृतीय रत्न नाटक लिहिलं होतं 1855. या नाटकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी असं दाखवलं आहे की एक अस्पृश्य समाज कुटुंब आहे, त्याची गर्भवती स्त्री आहे आणि या कुटुंबाला ब्राह्मण जे पंडित आहे ते त्यांचे कशा प्रकारे धार्मिक शोषण करतात, त्यांना विविध विधी करावं लावतात आणि अशा विधीच्या माध्यमातून ते त्यांचे धार्मिक शोषण कसे केले जाते हे विदारक दृश्य त्यांनी या नाटकातून दाखवले आहे. आणि हेच जे कुटुंब जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यशाळेत जातात तेव्हा त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव होती की हे सर्व पाखंड आहे, खरा धर्म हा मानवतेचा धर्म आहे आणि ते या ब्राह्मणांच्या विस्कट्यातून जाळ्यातून मुक्त होतात. असे हे दृश्य तृतीय रत्न या नाटकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी दाखवलेलं आहे. आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मते तृतीय रत्न म्हणजे अंधश्रद्धा आणि जातीभेद यांच्या विरुद्ध जागृततेचे काम त्यांनी या नाटकाच्या माध्यमातून केलेले आहे. त्याचबरोबर अस्पृश्य समाजानं शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षणाविषयी जागृत झालं पाहिजे, हे काम या नाटकाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडले आहे. त्याचबरोबर समाजात समता आणि न्याय प्रस्थापित व्हावे हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न या नाटकाच्या माध्यमातून जनतेसमोर आपलं ग्रहानं मांडलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मते शिक्षण हेच खरे तृतीय रत्न आहे आणि तुम्ही शिक्षणाच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढू शकता, असे या तृतीय रत्न नाटकाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वसामान्य जनतेला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक पोवाडा लिहिलेला आहे, पोवाडा छत्रपती शिवाजी राजेंचा. हा पोवाडा सांगण्या अगोदर महात्मा ज्योतिबा फुले सांगतात की आजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे उच्चवर्णीय ब्राह्मणांनी फक्त त्यांच्याच भाषेत सांगितलेला आहे. खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने अस्पृश्य वर्ग, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, सामान्य जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होईल, हे या पोवाड्याच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वसामान्य जनतेला सांगितलेले आहे. त्याचबरोबर 1869 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ देखील लिहिलेला आहे. ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ लिहिताना महात्मा ज्योतिबा फुले सांगतात की ब्राह्मण हे कशा प्रकारे सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करतात. त्याचबरोबर ब्राह्मण हे मुंजा, धार्मिक विधी यासारख्या विधी करून जे गरीब वर्ग आहे त्यांचं आर्थिक शोषण कसे करतात हे या ब्राह्मणाच्या कसब यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी जनतेला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ देखील लिहिलेला आहे 1873 मध्ये. हाच ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी अमेरिकेतील जे कृष्णवर्णीय लोक आहे त्यांच्या हक्कासाठी जे लढत होते त्यांना हा ग्रंथ समर्पित केलेला आहे. आता गुलामगिरी या ग्रंथामध्ये त्यांनी ब्राह्मणांचे वर्चस्व दाखवलेले आहे, जे अस्पृश्य समाज आहे यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार दाखवलेला आहे, जातीभेद दाखवलेला आहे, अंधश्रद्धा दाखवलेली आहे, त्याचबरोबर धार्मिक शोषण कसे केले जातं याचा सर्व उल्लेख त्यांनी या गुलामगिरीच्या ग्रंथामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर महात्मा फुले यांनी अनेक ग्रंथ संपदा केलेली आहे. त्यामध्ये आणखी एक ग्रंथ आहे तो म्हणजे अस्पृश्यांची कैफियत. आता अस्पृश्यांची कैफियत म्हणजे एक त्यांनी काल्पनिक दृश्य या नाटकाच्या माध्यमातून दाखवलेलं आहे की जेव्हा राणी व्हिक्टोरिया ही भारताच्या भेटीसाठी येत असते तेव्हा जो महार समाज आहे त्या समाजाने राणी व्हिक्टोरियाला आमच्या वस्तीत येण्याचे आमंत्रण केलेले आहे आणि ते आमंत्रण राणी व्हिक्टोरियाने मान्य केलेले आहे. जेव्हा त्या या महार लोकांच्या वस्तीत येतात तेव्हा या अस्पृश्य समाजातील लोकांनी
राणीपुढे आपले ग्रहानं सादर करताना सांगितलं की आम्हाला कशा प्रकारे वागणूक दिली जाते, आम्हाला कशा प्रकारे तुच्छ म्हणून लेखलं जातं आणि एखाद्या इमारतीच्या बांधकामासाठी आम्हाला जिवंतपणे गाडलं जातं, असं विदारक दृश्य राणी व्हिक्टोरिया समोर या अस्पृश्य केफतमध्ये या अस्पृश्य समाजातील लोकांनी मांडलेलं आहे. त्याचबरोबर आम्हाला मंदिर प्रवेशही दिला जात नाही, आमच्यासाठी पाणी पिण्यासाठी हौदही खुला केला जात नाही, असे विदारक दृश्य त्यांनी या राणी व्हिक्टोरिया समोर सादर केलेले आहे. असं या अस्पृश्याची केफत या नाटकाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर महात्मा फुले यांनी अनेक ग्रंथसंपदा, साहित्य, नाटक लिहिलेले आहे. त्यामधील एक अत्यंत महत्त्वाचे आणि त्यांच्या जीवनातील शेवटचे म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील सार्वजनिक सत्यधर्म हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील अंतिम शेवटचे पुस्तक आणि फार महत्त्वाचे पुस्तक आहे. 1891 मध्ये प्रदर्शित झाले होते. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, मानवता हाच खरा धर्म आहे. जात ही मनुष्याने निर्माण केलेली आहे, ईश्वराने निर्माण केलेली नाही. सर्वांना समानतेची तुम्ही वागणूक द्या, समानतेने वागवा, अशी या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं. चला मग आपण आता सविस्तर बघूया की आपण महात्मा फुले यांच्याबद्दल काय काय माहिती आता बघितली आहे. त्यांचे एक नाटक आहे तृतीय रत्न 1855, हे आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर ब्राह्मणाचे कसब त्यांनी लिहिलेलं आहे, हे आपण बघितलेलं आहे. गुलामगिरी पुस्तक लिहिलेलं आहे, हे आपण बघितलेलं आहे. आता आपण बघूया त्यांची एक लिस्ट, एक यादी, त्या यादीनुसार तुम्ही ते लिहून ठेवा, जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे असेल. सर्वप्रथम आहे तृतीय रत्न नाटक 1855, छत्रपती शिवाजीराजे यांचा पोवाडा 1869, ब्राह्मणांचे कसब 1869, त्याचबरोबर गुलामगिरी 1873, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक 1891, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा आसूड 1883, सत्सार भाग 1 व भाग 2 1885. सत्सार या भागामध्ये त्यांनी ब्राह्मण समाज आणि प्रार्थना समाज यावर टीका केलेली आहे. त्याचबरोबर आहे इशारा 1885, समाजातील खालच्या वर्गात स्वाभिमान शिक्षणाची गरज, अन्यायाविरुद्ध जागरूकता निर्माण करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी इशारा या ग्रंथातून केलेलं आहे. अशा प्रकारे आपण बघितले आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे ग्रंथसंपदा केलेली आहे, साहित्य, नाटक लिहिलेले आहे, याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. तर आपण आता यापुढे घेणार आहोत की महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो प्रवास, त्यांनी अस्पृश्यांसाठी कुठले काम केले, त्याचबरोबर त्यांच्यावर कुठल्या समाज सुधारकांचा परिणाम झाला, त्यांचे शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य, हे आपण आता आपण आता बघून घेऊया महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक कार्य. आपण सर्वांना तर माहीत आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली होती 3 जुलै 1848 मध्ये. सुरुवातीला या शाळेमध्ये 6च मुली होत्या. त्याचबरोबर 1848 ते 1852 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी 3 शाळा काढल्या. पहिली शाळा ही गंजपेठ येथे होती, दुसरी शाळा रास्तापेठ आणि तिसरी शाळा ही जी होती वेताळपेठमध्ये. ही जी पहिली शाळा आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी रामचंद्र शंकर भिडे यांच्या वाड्यात ही शाळा काढली होती. आता ही कार्यशाळा सुरू करण्यासाठी त्यांना काही शिक्षक वर्गही लाभले होते. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे सावित्रीबाई फुले, त्यानंतर फातिमा शेख आहे, त्यानंतर सकुनाबाई क्षीरसागर आहेत. या महिला शिक्षका त्यांना या शाळेत लाभल्या. त्याचबरोबर विष्णुपंत आणि वामनराव शिरवाडकर यांनी देखील महात्मा ज्योतिबा फुले यांना शैक्षणिक कार्यात मदत केलेली आहे. त्याचबरोबर त्या काळात जी शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा होती, या शाळेवर ब्राह्मणांचे वर्चस्व असायचे. त्यामुळे जे अस्पृश्य समाजातील जे मुलं आहेत त्यांना शिक्षण ते घेऊही देत नव्हते आणि योग्य पद्धतीने त्यांना शिक्षणही देत नव्हते, त्यांना तुच्छ वागणूक देत होते. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1852 मध्ये अस्पृश्य वर्गातील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढली. असे महान कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात सर्वसामान्य जनतेसाठी केले होते. मग अशातच एक शिक्षण आयोग नेमला होता. आपण ज्याला म्हणतो ना की बाबा महात्मा ज्योतिबा फुले यांनी
विल्यम हंटर यांच्या पुढे साक्ष दिली होती. मग नेमकी काय साक्ष होती काय नाही आता आपण हे जाणून घेऊया. 1831 मध्ये भारतात पाश्चात्य शिक्षणाची सुरुवात झाली होती. म्हणजे ब्रिटिशांना असं वाटू लागलं होतं की आपण भारतीयांना इंग्रजी शिक्षण देऊया आणि यांच्यातूनच आपल्याला काही अधिकारी वर्ग भेटेल आणि तो आपल्या कार्यात आपल्याला उपयोगी पडेल असं ब्रिटिशांना वाटू लागले होते. मग त्यांनी पाश्चात्य शिक्षणाची सुरुवात करायला सुरुवात केली. मग 1835 म्हणजे लॉर्ड मॅकॉले यांनी एक शिक्षणाचा सिद्धांत मांडला. प्रश्न असाही विचारला जातो की बाबा शिक्षणाचा झिरपता सिद्धांत कोणी मांडला होता? तर शिक्षणाचा झिरपता सिद्धांत लॉर्ड मॅकॉले यांनी मांडला होता 1835 मध्ये. आता याचं म्हणणं होतं की प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक हे शिक्षण हे भारतीयांना दिलं पाहिजे. पण लॉर्ड मॅकॉले यांचं असं म्हणणं होतं की हे जे पाश्चात्य शिक्षण आहे इंग्रजी शिक्षण हे फक्त उच्चवर्णीय लोकांनाच दिलं पाहिजे आणि या लोकांकडून हे शिक्षण झिरपत खालच्या लोकांकडे जाईल असा सिद्धांत लॉर्ड मॅकॉले यांनी मांडला होता. परंतु याच्यावर भरपूर टीका झाली, याचा भरपूर विरोध झाला, कारण प्रत्यक्षात तसं काही होऊ शकलं नाही. आता शिक्षणाचा झिरपता सिद्धांत म्हणजे काय हे साध्या भाषेत तुम्हाला मी सांगतो. समजा एखाद्याचं पत्र्याचं घर आहे. समजा माझंच एक पत्र्याचं घर आहे. भरपूर पाऊस सुरू आहे आणि पाऊस सुरू असताना ते पत्तर पावसानं भिजून ओलचिंब होऊन जेव्हा ते गळत असतं ना घर, मग ते जे पाणी आहे झिरपत कुठे येते खाली येत असतं. मग असं लॉर्ड मॅकॉलेला वाटायचं की आपण फक्त उच्चवर्णीय लोकांना शिकू, मग त्यांच्या मार्फत हे ज्ञान झिरपत खालच्या लोकांपर्यंत पोहोचत. परंतु पाश्चात्य शिक्षण ब्राह्मण लोकांनी घेतलं, परंतु ते काही झिरपत खाली येऊ दिलं नाही. आणि प्रथमतः त्यांचं वर्चस्व तर अगोदरच होतं आणि त्यांनी पाश्चात्य शिक्षण घेतल्याच्या नंतर जे खालच्या वर्गाचा समाज आहे हा पुन्हा अशिक्षित राहिला आणि त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही. मग त्यानंतर पुन्हा 1854 मध्ये चार्ल्स वूड याचा खलिता आला. मग चार्ल्स वूडने असं सांगितलं की बाबा प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे झाले पाहिजे. प्राथमिक शिक्षण हे तुम्हाला तुमच्या प्रादेशिक भाषेत मिळालं पाहिजे. जर तुम्ही मराठी असेल तर तुम्हाला मराठी भाषेतच ते मिळेल, तुम्ही गुजराती असेल गुजरातीच भाषेत मिळेल. मात्र तुम्हाला जे माध्यमिक शिक्षण आहे ते तुम्हाला इंग्रजीमध्ये मिळेल आणि तुमच्या प्रादेशिक भाषेमध्ये मिळेल. म्हणजे तुम्हाला इंग्रजी शिकावं लागेल आणि तुमची प्राथमिक जी भाषा आहे प्रादेशिक तीही तुम्हाला शिकावं लागेल. मात्र जे महाविद्यालयीन शिक्षण आहे ते तुम्हाला फक्त आणि फक्त इंग्रजीमध्ये मिळेल असं चार्ल्स वूडने जो खलिता मांडला त्यामध्ये सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की बाबा मुंबई, मद्रास, कोलकाता यामध्ये महाविद्यालय स्थापन करण्यात यावे. आणि 1857 मध्ये मुंबई, कोलकाता, मद्रास येथे देखील महाविद्यालय स्थापन करण्यात आलेली आहे. असा हा चार्ल्स वूडचा खलिता होता. अशा तऱ्हेने भारतामध्ये पाश्चात्य शिक्षण सुरू होते 1831 पासून. मग 1881-82 मध्ये असं ठरलं की बाबा भारतामध्ये जे पाश्चात्य शिक्षण चालू आहे हे व्यवस्थित चालू आहे का, की याच्यावर अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे का, असे ब्रिटिश संसदेला वाटले. मग त्यांनी इंडियन एज्युकेशन कमिशन नेमले. म्हणजे भारतीय शिक्षण कमिशन नेमलं. त्याचे अध्यक्ष होते विल्यम हंटर 1882च्या काळात. विल्यम हंटरने जे भारतातील शिक्षक वर्ग आहे, समाज सुधारक आहे, उच्चवर्णीय जे विचारवंत आहे त्यांना आमंत्रण केलं की बाबा ही जी शिक्षण व्यवस्था आम्ही सुरू केलेली आहे योग्य पद्धतीने सुरू आहे का, याच्यावर काही उपाययोजना करायच्यात का, काही कोणाचे म्हणणे असेल तर ते आम्हाला येऊन तुम्ही मांडा. तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी विल्यम हंटर यांच्या समोर साक्ष मांडली, त्यांचं निवेदन मांडलं आणि त्यात त्यांनी काही मुद्दे विल्यम हंटरला सांगितलेले. सर्वात पहिला मुद्दा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितला की शिक्षणामध्ये असमानता आहे. तुम्ही हे जे प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण तुम्ही सुरू केलेलं आहे यामध्ये स्पष्टपणे असमानता आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे फक्त उच्चवर्णीय ब्राह्मणच घेत आहे. जो अस्पृश्य समाज आहे, कामगार समाज आहे, शेतकरी समाज आहे यांच्या मुलांना तर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण भेटतच नाही. त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा शिक्षणावर फक्त ब्राह्मणांचंच वर्चस्व आहे. प्राथमिक आणि माध्यमिक ज्या शाळा आहेत त्यामध्ये जे वर्ग शिक्षक आहेत ते ब्राह्मण असतात आणि जे शिक्षकाचे जे शिकवणारे मुलं आहेत ते सुद्धा ब्राह्मण असतात. त्यामुळे अस्पृश्य लोकांना जे मुलं असतात त्यांना तुच्छ वागणूक दिली जाते. त्यांना काही वेळेत तर शाळेतही प्रवेश दिला जात नाही. अशा प्रकारे तुमच्या या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये असमानता आहे असे महात्मा ज्योतिबा फुले असे म्हणत. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले असे म्हणतात की
ज्या भागात अस्पृश्य लोक जास्त प्रमाणात आहे त्या भागात तुम्ही अस्पृश्यांसाठी स्वातंत्र्य शाळा सुरू करा, जेणेकरून अस्पृश्य समाज तिथे शिकू शकेल. आणि तेथील जे शिक्षक आहे तो शेतकरी वर्गातीलच घ्या, ज्यामुळे अस्पृश्य मुलांना तुच्छतेची वागणूक मिळणार नाही. त्याचबरोबर तुम्ही दर 3 महिन्यांना शैक्षणिक तपासणी घ्या. कुठलीही पूर्वसूचना न देता तुम्ही शैक्षणिक तपासणी घ्या आणि शिक्षण पद्धती कशा प्रकारे सुरू आहे हे तुम्ही बघा. त्याचबरोबर तुम्ही जे शिक्षणासाठी कर देतात या कराचाही शैक्षणिक दृष्ट्या काही उपयोग होत नाही. ब्राह्मण लोक, जे उच्चवर्णीय लोक या कराचा स्वतःसाठी दुरुपयोग करून घेतात, असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी या विल्यम हंटर यांच्या कमिशन पुढे आपली साक्ष मांडताना ते म्हणलेले आहे. शिक्षण व्यवस्था ही खाजगी व्यक्तीकडे जाऊ नये असे महात्मा ज्योतिबा फुले यांचं. त्याचबरोबर जे लोक आहेत, जे मुलं शाळा शिकतात त्या सर्वांना सरकारी नोकरी लागेल असं नाही, त्यामुळे तुम्ही तेथे एज्युकेशन स्किल पण करा. त्याचबरोबर त्यांना काही म्हणजे उद्योग करता येईल, काही व्यवसाय व्यापार करता येईल, तशी स्किल एज्युकेशनही तुम्ही या शाळेमध्ये द्या, अशी साक्ष महात्मा ज्योतिबा फुले यांनी विल्यम हंटर पुढे सादर केली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर थॉमस पेन या विचारवंताचा फार मोठा परिणाम झाला. आता तुम्हाला आयोग असाही प्रश्न विचारतो की बाबा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर कुठल्या विचारवंताचा परिणाम झाला होता किंवा प्रभाव झाला होता, तर ते होते थॉमस पेन. मग थॉमस पेन यांच्या कोणत्या साहित्याचा त्यांच्या जीवनावर परिणाम झाला होता? मग तो होता जस्टिस ऑफ ह्युमॅनिटी, राईट ऑफ मॅन्स, कॉमन सेन्स आणि त्याचबरोबर एज ऑफ रिझन्स या साहित्याचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर परिणाम झाला होता. थॉमस पेन यांचं म्हणणं होतं की ईश्वराच्या नावाने धर्माचा बाजार चालवला जातो, हे सर्व अनावश्यक व पाखंडी आहे, अशी पेन यांची धारणा होती. थॉमस पेन यांच्या विचार प्रणालीचे अंतसूत्र होते मानवता, व्यक्ती स्वातंत्र्य आणि गुलामगिरीचा निषेध करणे. आणि याच गोष्टीचा परिणाम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या व्यक्तिगत जीवनात झाला होता. 1863 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृह स्वतःच्या घरातच निर्माण केले होते. पूर्वी कसं असायचं की मुलीचे जे लग्न वयाच्या 9व्या वर्षी होत असत, मुलगा हा 32-35 वर्षाचा असायचा, त्यामुळे तो लवकर मरण पावायचा. मग अशा वेळेस ह्या महिला विधवा म्हणून राहत असत. मग या विधवा म्हणून राहत असत तर अशा वेळी त्यांच्याच घरातील जे पुरुष वर्ग आहे ते त्यांचं शारीरिक शोषण करत असायचं. मग शारीरिक शोषण करत असताना या महिला गर्भवती राहत असत. मग जर त्यांनी या बाळाला जन्म दिला तर समाजात त्यांची बदनामी होईल, या भीतीपोटी या महिला आपल्या जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेस त्या बाळाला मारून टाकत असत. मग अशा वेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरात बाल हत्या प्रतिबंध गृह सुरू केलं आणि त्यांच्या घराच्या समोर एक मोठी पाटी लावून सांगितलं की बाबा विधवांनो, येथे या, येथे तुम्ही बाळत व्हा, तुमचं बाळतपणे गुपित ठेवलं जाईल आणि तुमचं जे बाळ आहे ते सुरक्षित ठेवलं जाईल. जेव्हाही तुम्हाला वाटत असेल तुम्ही तुमच्या बाळाला येऊ शकता आणि भेटू शकता. मग अशा वेळी बऱ्याच विधवा महिला तिथे येऊ लागल्या, बाळत होऊ लागल्या आणि त्यांचं ते बाळत पण गुपित ठेवू लागले. अशातच एक विधवा ब्राह्मण महिला त्या बाल हत्या प्रतिबंध गृहात आली आणि ती बाळत झाली. तिचं नाव होतं काशीबाई आणि याच काशीबाईचा मुलगा म्हणजे यशवंत. आणि हा यशवंत मुलगा महात्मा ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतला होता, कारण त्यांना स्वतःचं मूलबाळ नव्हतं. असं भयान आणि समाजात जागरूकता निर्माण करणारं शब्दातही त्यांचं वर्णन करू शकत नाही असं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या काळात केलं होतं. खरंच त्यांच्या कार्यात असं वाटतं की नमन व्हावं. त्यांचे जे विचार आज जर केले तर अक्षरशः माणूस, मी तर शब्दही व्यक्त करू शकत नाही त्यांच्या कार्याबद्दल, असे त्यांचे महान कार्य आहे. शेवटी वयाच्या शेवटी महात्मा ज्योतिबा फुले यांना अर्धांगायू झाला होता आणि 28 नोव्हेंबर 1890 मध्ये त्यांचे निधन झाले होते. त्यांची अशी इच्छा होती व्यक्तिगत की माझी समाधी माझ्या घरासमोरच असावी, परंतु त्या काळचे जे ब्राह्मण होते त्यांनी त्यांना विरोध केला. शेवटी त्यांना दहन करण्यात आलं आणि त्यांच्या ज्या अस्थी आहेत त्या आजही जी त्यांनी खड्डा करून ठेवला होता तिथे त्यांची समाधी आहे, तेथे त्यांच्या त्या अस्थी आहेत.
प्रत्येकाने महात्मा ज्योतिबा फुले यांना जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी जावे. जे फुले यांचा वाडा पुणे गंजपेठ येथे आहे. तुम्ही प्रत्यक्षात भेट द्या, तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने त्या काळातील समाज, त्यांचे सामाजिक विचार याच्याबद्दल माहिती मिळेल. खरंच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला मी शतशत नमन करतो. जय हिंद.